कळवणमध्ये दहशतवादी हल्ल्याचा त्रिदल आजी माजी सैनिकांकडून निषेध. जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबाराचा कळवण त्रिदल आजी माजी सैनिक संघाने तीव्र निषेध करत परवानगी पत्र घेत कळवण पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभे यांना निवेदन दिले. दहशतवादींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. काश्मीरमध्ये पर्यटकांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ काल कळवण बस स्थानक येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत कळवण त्रिदल आजी माजी सैनिकांनी पायी मोर्चा काढला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्र येऊन दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना आजी माजी सैनिक संघाने श्रद्धांजली वाहिली आहे. दहशतवाद्यांना कडक शासन करण्याची मागणी माजी सैनिक संघाने केली आहे. या हल्ल्याचा सर्व सैनिकांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. यावेळी मोर्चात कळवण तालुका त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे भास्कर पवार, धर्मा आहेर, गोविंद पगार, शिवाजी आहेर, भीला बच्चाव, हिरामन देवरे, उमेश जाधव, रघुनाथ पगार, अर्जुन पाटील, बाळासाहेब गांगुर्डे, सुखदेव पगार, दगाजी राजगिरे, सावळीराम बागुल, जगन्नाथ शिंदे, कडू पगार, अनिता कदम, सुमती आठवले आदींसह कळवण त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे सदस्य उपस्थित होते. जम्मू काश्मीर येथे पहलगाव या ठिकाणी नुकताच आतंकवादी हमला झाला आहे. या हमल्यामध्ये आपल्या भारताचे जे टुरिस्ट गेलेले होते निष्पाप नागरिक त्याच्यामध्ये बळी गेला, मृत्युमुखी पडला. त्याच्या निषेधार्थ कळवण तालुका त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने आजी माजी सैनिकांच्या वतीने शहीद जवान वीर पत्नी यांच्या सगळ्यांच्या वतीने मृत्युमुखी झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या नागरिकांवरती त्यांच्या कुटुंबांवरती जे दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे, आमची त्रिदल सैनिक संघटना कळवण त्या कुटुंबांच्या सोबत आहे. एवढं बोलून मी थांबतो. आणि आम्ही कळवण त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने अशा या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो. नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना, खेरणारसह तालुका प्रतिनिधी साहेबराव निकम, कळवण.